सावली काव्यांजली. प्रीतम, डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली ना तुला? जा तुझ्या रूम मध्ये आराम कर. हो मी जा. आलो. प्रीतम पासून लांब राहा. किती वेळा समजावून सांगायचं तुला? तुला समजतच नाही का? तू मुद्दाम करतेस. मी अगं आत्ताच एक जीवावर बेतलेला प्रसंग झालाय त्याच्या बाबतीत. त्याला पुन्हा संकटात टाकायचंय का? नाही मावशी, तसं काही नाही. तसं काही नाही तर मग काय आहे? तुला काय वाटतं मला गोष्टी दिसत नाहीत? काही ना काही निमित्त काढून सतत प्रीतमच्या समोर येत राहतेस तू. कधी थालीपीठ बनवण्याचं निमित्त, कधी आणखी काही, आणि आता हा फोटो. काय करायचंय तुला? हा फोटो दाखवून प्रीतमला रूम मध्ये बंद करून ठेवा. अजिबात बाहेर काढायचं नाही. मावशी, मी काहीच केलेलं नाही मावशी. काय गे सटवे, त्या काही बोलत नाही म्हणून जास्त त्रास देतेस हो त्यांना. काकू काकू सोड ना प्लीज. मावशी मावशी, मी मुद्दाम काहीच केलेलं नाहीये. प्लीज अशी शिक्षा देऊ नका. तू प्रीतमच्या समोर आलीस, त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. मधुरा, काकू सोड ना. चल म्हटलं ना. काकू नको ना, प्लीज प्लीज. तुला सांगितलं होतं ना प्रीतमच्या नादी लागू नकोस. तरी का गेलीस ग? बघ ना आगाऊ कुठली. काकू काकू प्लीज आतमध्ये नको पाठव ना. काकू मी 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 मावशींना समजवते. काय सांगणार आहेस? आता राहत मध्ये सड उपाशी. नको ना काकू, नको ना प्लीज. नाही ना, नाही 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 नाही. आता बस आतमध्ये सडत. टाळ घे ग. काकू दारू ना प्लीज. नको ना, नको ना, नको. अरे अरे भाऊजी, ताई, तुम्ही अचानक. अगं प्रीतमचा अपघात झाला तेव्हा यायला जमलं. म्हटलं आज जाऊन जरा विचारपूस करायचं. या या ना तुम्ही, आत या ना. या प्लीज, बसा. मी पाणी आणते. हो हो. काय गं, सगळं ठीक आहे ना? हो हो हो, ठीक आहे सगळं. प्रीतम कसा आहे? तब्येत बरी आहे ना आता? हो, आता बरी आहे तब्येत. ते जरा आमच्याकडूनच चूक झाली.
तू नाही म्हणजे मला नीट अहो ते मी गुरुजींबद्दल बोलले होते ना. अहो गुरुजींनी सांगितलं होतं प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून दूर राहायला. बजावून सांगितलं होतं दोघांना, पण माझं ऐकताय कोण? हे बापरे, म्हणजे गुरुजींनी केलेलं भाकी तेवढं तंतोतंत खरं निघालं. खरंच ज्ञानी आणि सिद्धी प्राप्त असलेले गुरुजी आहेत ते. हो ना, सुरुवातीला मला विश्वासच बसत नव्हता, पण थोडा विचार केल्यावर सगळं पटलं ग मला. पण तू प्रीतमच्या बाबतीत एवढा त्रागा करत होतीस साहजिकच आहे. मधुरा, तुला प्रीतमसाठी जे काय करायचंय ना ते कर, पण अंजलीची काळजी घ्या. तिला जपशील ना? मीनाक्षी, अगं विशूची आणि काव्याची पत्रिका दाखवूया का आपण त्यांना? तुम्ही अगदी माझ्या मनातलं विचार. मी तुम्हाला हेच सुचवणार होते. मधुरा, आम्हाला सुद्धा विशू आणि काव्याच्या संसाराची काळजी आहेच ग. आम्हाला पण एखादा उपाय सुचवला तर बरं होईल त्यांनी. गुरुजींचा नंबर देतेस का? हो हो देते. हा. बंद केलं, गेली कटकट. कोणाला बंद केलंय? कोण बंद आहे? सांगा ना. क्या घाबरल्या का? अरे ते झुरळं खूप झाली आहेत घरामध्ये आणि एक उंदीर पण आलाय. म्हणजे काय पेस्ट कंट्रोल करून घ्यायला हवं खरं तर, पण तितका वेळ नाहीये ना. त्यामुळे मग मी काय म्हटलं, तो उंदीर ज्या खोलीत गेलाय ना ती खोली, तिथे खूप औषध मारा आणि ती खोली बंद करून टाका. तेच सांगतात, त्या बंद करून टाकलं. हा, तेच सांगत होते मी. उंदरांची कटकट. ग मधुरा, हा कसला आवाज आहे? घुस घुस पण घुसली ना एवढी मोठी तिथे आत. तिला पण बंद केलंय. तिने पाडलं असेल काहीतरी. ही उंदीर आहे का घुस आहे? दोन्ही आहेत, दोन्ही आहेत. बघून येतो काय चाललंय. थांबा, नको 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 नका जाऊ. नाही, कसं आहे ते, आताच ते औषध मारलंय ना, आणि त्या औषधाचा खूप घाण वास येतो बाई. म्हणजे डोकं बिकं दुखायला लागतं. म्हणून आता नका जाऊ. दार उघडलं तर त्याचा उपयोग राहणार नाही ना काही. पण तरी मला वाटतं की एकदा मी बघून येतो, म्हणजे उपयोग काय आहे ना. मी ते जाऊ दे. अरे आम्ही तुला भेटायला आलोय. काय, कशी आहे तब्येत? बरा आहेस ना आता? हो, बरं आहे आता. इनफॅक्ट पुढच्या 2 दिवसात मी स्टुडिओला जायचंय म्हणतोय. नाही हा प्रीतम, पूर्णपणे बरा झाल्याशिवाय मी कुठेही बाहेर जाऊ देणार नाहीये तुला. तुला डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आहे ना. आणि मगाशी मी तुला रूम मध्ये जाऊन आराम कर म्हटलं होतं, त्याचं काय? आई अगं, मला फोन आला होता म्हणून जरा बाहेर गेलो होतो. आणि प्लीज मला परत आराम करायला सांगू नकोस. मी आराम केला ना अजून तर नक्की आजारी पडेल. आराम करून कोण आजारी पडतात? प्रीतम, अरे
मला सुद्धा तुला रूम मध्ये बसवून ठेवायला काय आवडतंय का? पण तुझ्या काळजीनेच सांगते ना मी. प्रीतम, अरे आई म्हणते तर ऐक ना. जा बरं रूम मध्ये जाऊन आराम कर. मावशी तू पण. हे बघ, तुला बरं वाटलं ना मग जा ना बाहेर. जा आराम कर. आराम कर. बर. मधुरा, अगं अंजली कुठे दिसत नाहीये? अगं ती असेल इथेच कुठेतरी असेल ती. अगं बोलव ना मग. आलोच आहे तर भेटूनच जातो तिला. नाही नको. म्हणजे कामात असेल ना ती, कामात. तिला उगाच नको ना मध्ये अडथळा. मी निरोप देईन ना तुम्ही आलेलात म्हणून. हा हो बर. अंजलीची काळजी घेताय ना? हो छान, अगदी. त्रास देऊ नका तिला. छे हो. हे ताई, अगं तुम्ही बसा ना दोघं. काय घेणार? चहा कॉफी काही? मधुरा, खरंच नको अगं. आम्हाला अजून एक ठिकाणी जायचंय ना, उशीर होतोय. आणि ऐक ना, आता तो गुरुजींचा नंबर घेतलाय ना, त्यांनाही विचारते ना. विशू आणि काव्यासाठी काय उपाय सांगतायत बघते तरी. अरे कर्मा, मी आणलेल्या गुरुजींचा नंबर मधुराताईंनी ह्यांना दिला की काय? मेले, संपले मी आता. घरी जाऊन फोन करते त्यांना. हा, निघतो आता. काळजी घ्या. हो हो हो. काय हो, प्रसंगाचं भान कुठे कधी काय बोलावं काही कळतं का नाही तुम्हाला? आणि काय त्यांच्या समोर बरळत होतात? बंद केलं, कटकट केली. हो नाही, त्याचं काय झालं? ही लोक बसलेत, मला माहित. आता सांभाळून घेतलंय मी तुम्हाला. पुढच्या वेळेस माफ नाही करता. हो पण ऐका ना, तुम्ही त्यांना गुरुजींचा नंबर गेल्या. अशो, हा काय ग घोळ? आपण दिलेला गुरुजींचा नंबर, तोच नंबर मधुराताईंनी मीनाक्षीताईंना दिला असेल तर? मीनाक्षीताई सगळं उकरून बाहेर काढतील. हो ना, मग आपण संपलोच. प्रीतम, 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 प्रीतम तू बाहेर आहेस का? मी अंजली आहात. आज अडगळीच्या खोलीत आहे. प्रीतम, कोणी हाक मारताय का मला? आवाज असं का होत आहे? प्रीतम, प्रीतम प्लीज मला इथून बाहेर काढ ना. तुला माझा आवाज ऐकू येतोय का? प्रीतम दार उघड ना प्लीज. प्रीतम प्लीज. काकू, आशू दार उघडा ना.
बिचारीच्या नशिबात अंधार आहे, फक्त अंधार. अंधार कसं झाला? अंधार कसं झालं? लाईट का ऑन होत नाही? अरे देवा, प्रीतम इथे कशाला कडमडलाय? त्याने आपल्याला बघितलं तर संपलं सगळं. शू जा, पटकन जा, पटकन जा. आणि त्याला काही सांग. अगं पण मी काय करू? अगं काहीतरी कर, जा म्हटलं ना. जा जा. प्रीतम, कुठे चाललात तुम्ही? कुठेच चाललात म्हणजे काय? नाही ते म्हणजे माझं एक काम होतं तुमच्याकडे. तुमची गिटार हवी होती. गिटार? तुम्ही कधीपासून गिटार वाजवायला लागला? मी ते ते नाही म्हणजे मी वाजवत नाही, मला जस्ट फोटो काढायचा होता. मी देतो तुम्हाला नंतर गिटार. नाही नंतर नको, आत्ताच द्या ना प्लीज. ती गिटार बिघडली, जरा दुरुस्त करायला हवी. ती एकदा झाली ना की तुम्हाला देईन मी फोटो काढायला गिटार. ओके? असं काय करता हो? एवढी सुंदर मुलगी तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही गिटार नाही देणार का? एक्सक्यूज मी. तिकडे नका जाऊ, प्रॉब्लेम होईल. काय प्रॉब्लेम? नाही म्हणजे ते गिटार मिळाली नाही मिळाली तर म्हणून. प्लीज द्या ना गिटार. चला देतो. चला. प्रीतम ये ना प्लीज. प्रीतम मला भीती वाटते. क्या काढा फोटो. हो फोटो काढतेच, पण एकदा वाजवून दाखवा ना. तुम्ही छान वाजवता गिटार. नाही वाजवू शकत, बिघडली, दुरुस्त करावी लागेल आधी. सांगितलं ना तुम्हाला मगाशी. प्लीज एकदा, थोडीशी, एक झलक प्लीज. हे काय झालं? काय होतं? मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? रवी
भीती वाटते काय. कुठला संकेत तर नसेल ना? काय झालं असेल? हा लाडूच्या बाबतीत खरंच कसला तरी संकेत नसेल ना. लाडू लाडू ठीक असेल ना?